नमस्कार मित्रांनो, ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की सी इंटरमिडिएटचा एक्झाम फॉर्म कसा भरायचा. मग तो एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आपल्याला गुगलवर टाईप करावं लागेल ICAI. मग ICAI टाईप केल्यानंतर आपल्यासमोर एक वेबसाईट ओपन झालेली दिसेल. त्याची एक लिंक येईल, त्यावर आपण क्लिक करायचं. बघा, अशी ही आपली वेबसाईट आहे. मग त्यामध्ये गेल्यानंतर खाली इथे सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर आपण इथे क्लिक करायचं आहे. आणि आता इथे आपला WRO नंबर आणि आपलं क्रेडेन्शियल्स टाकून आपण लॉग इन करायचं आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी इथे लॉग इन केलेलं आहे. मग लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं स्टुडंट फंक्शन्स आणि आर्टिकल फंक्शन्स असं दिसेल. त्यानंतर एक्झाम फंक्शन आणि पोस्ट एक्झाम सर्व्हिस फंक्शन असं दिसेल. मग आपल्याला एक्झाम फंक्शनमध्ये जायचं आहे. क्लिक ऑन द फॉर्म फॉर ट्रान्झॅक्शन इथे जायचं आहे. मग आपल्याला बघा इथे काय काय व्हेरिफिकेशन सर्टिफाईड कॉपीज अँड इन्स्पेक्शन ऑफ आन्सर बुक्स इंटरमिडिएट एक्झाम फॉर्म. मग आपल्याला इंटरमिडिएट एक्झाम फॉर्मवर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. बघा, आपली सगळी डिटेल्स आपल्याला इथे दिसेल. मग आपल्यासमोर आपल्याला पर्सनल डिटेल आपल्याला इथे पहिली भरायची आहे. आपल्यासमोर अशा एक गाईडलाईन्सचं PDF ओपन झालेली दिसेल. ते आपण ओपन करून रीड करू शकता. मग आय हॅव रीड अँड अंडरस्टूड ऑल द गाईडलाईन्स त्याला ओके करायचं. त्यानंतर आपल्यासमोर पर्सनल डिटेल दिसेल. आपला फोटो, आपली सिग्नेचर आपल्याला चेंज करायची असेल तर चेंज करायची, नाहीतर मग आपल्यासमोर काय दिसेल, फोटो और साइन विल बी प्रिंटेड इन ॲडमिट कार्ड्स मार्कशीट अँड पास सर्टिफिकेट्स. काइंडली एन्श्योर दॅट द फोटो अँड साइन ॲपेरिंग अबोव आर ऑक्युपाईंग 90% ऑफ द फ्रेम इन व्हाईट बॅकग्राऊंड अँड इज क्लिअरली विजिबल. म्हणजे आपला फोटो आणि आपली साईन हिचा जो बॅकग्राऊंड आहे तो 90% हा व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे आणि क्लिअरली विजिबल पाहिजे. अशी आपली साईन आणि फोटो पाहिजे. त्यानंतर आपण एस करायचं आहे. एस केल्यानंतर युअर फोटो अँड साईन विल बी प्रिंटेड इन मार्कशीट. म्हणजे आपला जो फोटो आणि साईन आहे ती आपल्या मार्कशीटवर प्रिंट होऊन येईल. डू यू वॉन्ट टू कंटिन्यू युअर इंटरमिडिएट एक्झाम फॉर्म. आपण ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्यासमोर आपली डिटेल्स खाली दिसेल. स्टुडंट डिटेल्स ही सगळी बरोबर आहे की नाही ते बघून घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स दिसेल इथे. मग आपला करंट कोर्स काय आहे, इंटरमिडिएट करंट कोर्स कोड काय आहे, कोइंट 23. आणि आपण कधी एक्झाम देणार आहोत, जानेवारी 2025. आणि मोड ऑफ रजिस्ट्रेशन काय आहे, आपलं डायरेक्ट एंट्री असेल तर ग्रॅज्युएशन राहील आणि CPT थ्रू असेल किंवा फाउंडेशन थ्रू असेल तर इथे फाउंडेशन असं राहील. त्यानंतर ही सगळी डिटेल्स वाचून घेतल्यानंतर मग आपल्याला खाली यायचं आहे आणि आपली सगळी क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्याला इथे दिसेल. मग इथे डू यू हॅव एनी व्हॅलिड पेपर एक्झाम्शन. आपल्याला एखादं एक्झाम्शन मिळालं असेल तर येस करायचं, अदरवाईज नो करायचं. त्यानंतर पुढे नेक्स्ट म्हणायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर मीडियम डिटेल्स. मग आपल्याला पेपर कोणत्या भाषेत लिहायचा आहे, हिंदी की इंग्लिश, मग ते आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेंटर डिटेल्स आपल्याला इथे सिलेक्ट करायचे आहे. एक्झाम अप्लाइड आपण एक ग्रुप देणार आहोत की दुसरा ग्रुप देणार आहोत की दोन्ही पण देणार आहोत, तर ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रिजन. मग रिजन काय आहे, नॉर्थ, साऊथ, ईस्ट आपल्या WRO प्रमाणे आपण इथे टाकायचं आहे. WRO असल्यामुळे मी इथे वेस्ट केलं. त्यानंतर एक्झाम स्टेट आपण कोणत्या स्टेटमध्ये एक्झाम देणार आहोत, मग इथे मी महाराष्ट्र केला. त्यानंतर एक्झाम सिटी, कोणत्या सिटीमध्ये आपण एक्झाम देणार आहोत, मग इथे मी नाशिक सिलेक्ट करतो, नाशिक 1. त्यानंतर सेंटर कोड झोन कवर. मग मी जे नाशिक 1 केलं त्यामध्ये कोणते सेंटर येतात, नाशिक सिटी, पिंपळगाव, पंचवटी, मेरी, मसरूळ, गंगापूर रोड, सिडको, अंबड अँड सातपूर असे सेंटर तिथे येतात. त्यानंतर मग आपल्याला खाली फी डिटेल्स दिसेल, 1500 रुपये. आणि सेल्फ डिक्लेरेशन आपण ॲग्री करायचं आहे, रीड करून घेऊ शकता आणि सबमिट म्हणायचं आहे. सबमिट केल्यानंतर डू यू वॉन्ट टू सबमिट युअर इंटरमिडिएट एक्झाम फॉर्म. मग इथे ओके करायचं. ओके केल्यानंतर आपल्यासमोर रिडायरेक्टिंग होईल पेमेंट गेटवेसाठी. इथे बघा 1500 रुपये आपल्याला पेमेंट करायचं आहे. ते पेमेंट करण्यासाठी आपण UPI थ्रू किंवा QR कोड थ्रू, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट कशाही थ्रू आपण पेमेंट करू शकतो. मग मी इथे पेमेंट थ्रू UPI QR कोड करतो. ते केल्यानंतर खाली आपल्याला QR कोड दिसेल. मग अशा पद्धतीने पेमेंट
कंप्लीट झाल्यानंतर आपल्यासमोर असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल. कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर एक्झामिनेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. त्यानंतर हे आपण क्लोज करून आपल्याला PDF आपण डाउनलोड करू शकतो. यू विल हॅव ॲन ऑप्शन टू करेक्ट चेंजेस ऑफ सेंटर, ग्रुप, मीडियम थ्रू करेक्शन विंडो अनाउन्स लेटर. प्लीज विजिट ICAI.org फॉर इट्स अनाउन्समेंट. काइंडली गो टू सबमिटेड पेंडिंग फॉर्म्स फॉर द फॉर्म टॅब टू व्ह्यू द ॲप्लिकेशन अँड डाउनलोड युअर ॲप्लिकेशन फ्रॉम PDF. मग आपल्याला सबमिटेड पेंडिंग फॉर्म्स या टॅबवर जाऊन आपण तिथून PDF डाउनलोड करू शकतो. धन्यवाद.